नमस्कार मंडळी, आज आपण सोया चिली बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे लहान साईजचे सोया चंक घेतलेले आहेत आणि ते मी 10 ते 12 मिनिटं गरम पाण्यामध्ये छान उकळून घेतले आणि त्याच्यातलं पाणी निथळून घेतलं। उकळताना त्यामध्ये थोडं 1 टीस्पून मीठ टाकलं आणि छान उकळून घेतले आणि त्याच्यातलं पाणी निथळून घेतलं, पिळून घेतलं। इथे मी जे चिंग्सचं किंवा कुठल्याही कंपनीचं सोया चिली बनवण्याचं एक पाकिट येतं, त्याच्यामध्ये कोटिंगसाठी एक पावडर असते, मिक्स असतं। त्यामध्ये थोडंसं अजून मी मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकलं आणि थोडं चिली सॉस टाकलं, थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी टाकून त्याचा घोळ बनवून घेतला। पाणी निपळून घेतलेले आपण सोया चंक्स त्यामध्ये बुडवायचे आणि एक एक करून तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी लहान साईजचे चंक्स वापरले, तुम्ही मोठ्या आकाराचे सोया चंक्स वापरले तरी काही हरकत नाही आहे। तर आपण आता छान असं तळून घ्यायचे आणि तेल आहे ना छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि पटापट असे छान असे सोयाचे आपण जे चंक्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत। त्याला कोटिंग केलेली आहे आपण प्रीमिक्सची आणि ते जरी तळताना एकत्र झाले ना, ते नंतर हाताने थोडेसे आपण वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। बॅचेसमध्ये आपण तळून घेणार आहोत हे सर्व सोया चंक्स। छान क्रिस्पी आपण तळून घेतलेलं आहे आणि आपण आता लसूणही सोलून घेतलेला आहे, अद्रक किसून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतला आहे, पातीचा कांदासुद्धा चिरलेला आहे, ढोबळी मिरची आणि आपण शिमला मिरची हे सर्व जे साहित्य आहे बेसिक साहित्य सर्व चिरून ठेवलेलं आहे। इथे सोया चंक्स हे छान असे बॅचेसमध्ये तळून झालेले आहेत। तर त्या प्रीमिक्सच्या पावडरमध्ये ना सॅशेमध्ये अजून एक सॅशे असतो, त्यामध्ये आपण जे सॉस बनवतो, ग्रेव्ही बनवतो त्याच्यासुद्धा एक पाकिट असतं, ते पण थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलं मसाला। आपल्याला वरून जास्त मसाले टाकायची आवश्यकता नाही आहे। यामध्ये भरपूर असे बारीक चिरलेला लसूण टाकला, किसलेलं अद्रक टाकलेला आहे, कांदा टाकला, तसंच इथे आपण शिमला मिरची, गाजर टाकलेलं आहे, कांद्याची पात टाकलेली आहे, तसंच चिली सॉस, सोया सॉस आणि अजून शेजवान सॉस टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे लिक्विड जे पातळ बनवून घेतलेलं आहे सॉससाठी ते टाकलं। त्याला एक उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपण जे तळून घेतलेले सोया चंक्स आहेत कुरकुरीत असे छान तळून घेतले ते टाकायचे। आता सॉसचं प्रमाण आहे ना, तुम्हाला किती असे छान ड्राय हवेत का लिक्विडी हवे आहेत त्याची कन्सिस्टन्सी त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता त्या सॉसमध्ये। आणि मला थोडंसं ड्रायच आवडतं म्हणून मी इथे थोडं ड्राय त्याला सॉस ठेवलेला आहे, म्हणजे फक्त कोट होईल आणि एक 2 ते 5 मिनटं आपण छान उकळून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। वरून पुन्हा कांद्याची पात टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि छान असं गरमागरम असे सोया चंक्स आपण सोया चिली छान अशी सर्व करायची। तर तुम्हाला जास्त सॉफ्ट हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून थोडा वेळ जास्त शिजवू शकतात, एक 10 मिनटासाठी। पण सोया चिली छान अशी कुरकुरीत आवडते म्हणून मी त्यामध्ये जे सॉस आहे ते कमी टाकलेलं आहे, म्हणजे सॉस बनवलेलं आहे ग्रेव्ही ते कमी बनवलेली आहे। अशा पद्धतीने आज आपण सोया चिली बनवलेली आहे। तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।